रुद्र आपल्या ऑफिसमध्ये पोचला, जिथे तो आपले सर्व काळे धंदे चालवायचा. पण त्याच्या मनात सतत काल रात्रीचीच घटना घोळत होती. ती मुलगी नक्की कोण होती? पेनड्राईव्हही तो आपल्या खोलीत विसरून आला होता आणि आज एल्विस ऑफिसला येणार नव्हता. तो विचार करत असतानाच त्याचा एक माणूस येऊन म्हणतो, "सर, दुबईसाठी सगळं तयार आहे." "ठीक आहे, मी स्वतः जाऊन बघतो आणि मग निर्णय घेईन." असं म्हणून रुद्र पोर्टच्या दिशेने निघतो, जिथे अवैध तेलाचा जहाज दुबईसाठी तयार होत होता. इकडे आरवी आपल्या हॉस्टेलकडे जात होती. रस्त्यात एक मंदिर दिसलं, तर ती थेट हॉस्टेलऐवजी मंदिरकडे वळाली. मंदिरात जाऊन तिने पूजेचं साहित्य घेतलं आणि आत गेली. "कान्हाजी, आज एक नवीन केस हातात घेत आहे. नेहमीसारखंच यावेळेसही तुमचा आशीर्वाद राहो. मला हे प्रकरण लवकर सुटावं यासाठी ताकद द्या." असं म्हणून आरवीने कान्हाजीसमोर हात जोडले आणि निघून जाऊ लागली. तेवढ्यात एक साधू संत तिच्या जवळ आले आणि तिला प्रसाद देत म्हणाले, "तुझं नवीन काम यशस्वी होईल, पण यासाठी तुला मोठी किंमत मोजावी लागेल." हे ऐकून आरवी परेशान झाली. "तू त्याची होऊ शकणार नाहीस आणि त्याच्यापासून दूरही राहू शकणार नाहीस. तरीसुद्धा तू त्याला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा करणार नाहीस आणि तेव्हाच तुला प्रेमाची अनुभूती होईल. एकदा जर ती अनुभूती झाली तर त्याला कधीच सोडू नकोस, कारण त्याला तुझी खूप गरज आहे. त्याला एक चांगला माणूस बनवण्याची जबाबदारी स्वतः भगवंताने तुला दिली आहे." असं म्हणत त्या साधूने तिला एक ताबीज दिलं आणि म्हणाले, "हे हातात बांध, सर्व काही चांगलं होईल." तो साधू तिथून निघून गेला आणि आरवी तिथंच उभी राहून विचार करू लागली. संतांनी काय सांगितलं? त्याचा अर्थ काय होता? तेवढ्यात तिथून एक गाडी भरधाव वेगाने गेली आणि थोडं पुढे जाऊन तिचा ॲक्सिडंट झाला. आरवीने ताबीज आपल्या पर्समध्ये ठेवलं आणि ताबडतोब त्या गाडीच्या दिशेने धावली. गाडी पूर्णपणे डॅमेज झाली होती. पाहून असं वाटत होतं की ज्याचा अपघात झाला आहे तो बहुधा जिवंत राहिला नसेल. कारच्या आजूबाजूला लोकांची गर्दी जमली होती, पण पोलीस केसच्या भीतीने कोणीही पुढे येऊन कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीला मदत करण्यास तयार नव्हतं. आरवी गर्दीतून वाट काढत पुढे आली आणि कार उघडण्याचा प्रयत्न करू लागली. जेव्हा लोकांनी आरवीला मदत करताना पाहिलं, तेव्हा गर्दीतून 2-3 लोक पुढे आले आणि तिच्या मदतीला धावले. त्यांच्या मदतीने आरवीने त्या जखमी व्यक्तीला कारमधून बाहेर काढलं आणि त्याची नाडी तपासू लागली. हालत खूपच गंभीर होती आणि असं वाटत होतं की तो व्यक्ती वाचणार नाही. "कोणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन करा, लवकर," आरवीने ओरडत सांगितलं आणि कारमधून फर्स्ट एड बॉक्स काढून त्याच्या जखमा स्वच्छ करू लागली. तो व्यक्ती बेशुद्ध होता आणि प्रचंड रक्तस्राव होत होता. "मॅडम, ॲम्ब्युलन्सला यायला अर्धा तास लागू शकतो," गर्दीतून कोणीतरी म्हणालं. "आपल्याकडे इतका वेळ नाहीये, तुम्ही लोक त्याला सांभाळा, मी एखादी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करते." असं म्हणत आरवी पटकन रस्त्यावर आली आणि गाड्या थांबवू लागली. पण ॲक्सिडंट केस असल्यामुळे कोणीही गाडी थांबवायला तयार नव्हतं. शेवटी आरवीने हार न मानता रस्त्याच्या मधोमध उभी राहून गाड्या थांबवू लागली. "हॅलो एल्विस, पृथ्वीला एअरपोर्टवर घ्यायला जा आणि हो, तिला नवीन मेन्शनवर घेऊन ये." रुद्र गाडी चालवत होता आणि फोनवर एल्विसशी बोलत होता. "ओके सर, मी वेळेवर पोहोचेन," एल्विस म्हणाला आणि कॉल कट केला. रुद्रचं लक्ष फोनकडे होतं आणि तो गाडी वळवत होता. त्याने नुकतीच गाडी वळवली होती तेव्हाच अचानक आरवी त्याच्या समोर आली. त्याने तत्काळ ब्रेक मारला. "हे यू, प्लीज दरवाजा उघडा," आरवीने खिडकीवर टकटक करत सांगितलं. रुद्रने रागात तिच्याकडे पाहिलं आणि काच खाली करत म्हणाला, "यू इडियट, आर यू मॅड? मरण्यासाठी माझीच गाडी मिळाली का तुला?" पण आरवी काही न बोलता गर्दीकडे धावत गेली आणि एका जखमी व्यक्तीला ओढत रुद्रच्या कारमध्ये बसवू लागली. "लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन चल," आरवीने जवळपास आदेश देत सांगितलं. "एक्सक्यूज मी, आधी तर या माणसाला बाहेर काढा. आणि तू कोण आहेस? हे पोलीस केस आहे, मला कुठल्याच झंझटीत पडायचं नाही. ॲम्ब्युलन्स सेवा आहे ना? कॉल कर आणि माझ्या गाडीतून ताबडतोब बाहेर निघ." रुद्र आपल्या कारमधून निघून आरवीला बाहेर काढत म्हणाला, "प्लीज मिस्टर, घेऊन चला ना, नाहीतर त्या माणसाचा जीव जाईल. प्लीज, जेवढे पैसे हवेत ते घ्या, पण इथे एखाद्याचा जीव जाण्याचा प्रश्न आहे." आरवीने विनवणी केली. "नाही म्हणजे नाही, ही समाजसेवेची गाडी नाही. आत्ताच्या आत्ता बाहेर पड, नाहीतर बरं होणार नाही," रुद्रने रागात सांगितलं. आरवी काही बोलणारच होती तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली. आरवीने रुद्रला जोरात ढकललं आणि ॲम्ब्युलन्सकडे धावत गेली. ती तिथून वॉर्ड बॉयला घेऊन आली आणि जखमी व्यक्तीला कारमधून बाहेर काढून ॲम्ब्युलन्समध्ये चढवलं. रुद्र हे सगळं पाहत होता आणि आरवीकडे जाणारच होता तेवढ्यात एल्विसचा पुन्हा फोन आला. "हां बोल." "सर, शिप तयार आहे. तुम्ही कुठे पोहोचला?"
बस अर्ध्या तासात येतो, रुद्रने सांगितलं. त्याने आरवीकडे पाहिलं आणि मग स्वतःच्या गाडीत बसून शिप पाहायला निघून गेला. हे सगळं आरवी पाहत होती आणि मनातच बडबडली, घुसेल अकडू उद्धट, पुन्हा समोर आला तर सोडणार नाही, असं म्हणत ती हॉस्टेलसाठी निघाली. ती रागाने हॉस्टेलमध्ये पोचली आणि आपला बॅग बेडवर फेकून म्हणाली, काय समजतो स्वतःला? अरे एक मदतच तर मागितली होती, प्रेमाने करता येत नव्हतं का? पण नाही, साहेबांना ॲटिट्यूड दाखवायचा होता. पुन्हा समोर आला ना तर तिथेच त्याचा एन्काउंटर करून टाकेन. हँडसम आहे म्हणून काय झालं, कसाही वागू शकतो का? आरवी रागात बोलत होती आणि इच्छा तिला पाहत होती. पाणी पी आणि शांत हो, मग नीट सांग झालं तरी काय? इच्छाने तिला पाणी दिलं. काय झालं? आज एक माणूस भेटला, घुसेल अकडू सडू आणि हो घमंडी पण. आरवीने ॲक्सिडेंटची घटना इच्छाला सांगितली. ओ, म्हणजे आज आरवी मॅडमचा राग नाकावरच राहणार आहे. पण तू तर म्हणायचीस ना की हँडसम मुलं लवकर रागवत नाहीत. तू माझी थट्टा करतेस ना? माझ्यात एवढी हिंमत नाही की मी आरवीची थट्टा करेन. सोड, हे सांग, तुला नवीन घर मिळालं का? हो, आज संध्याकाळी शिफ्ट होणार आहे. ओ ग्रेट, अभिनंदन. थँक्यू, पण मी एकटी शिफ्ट होत नाही आहे. तू पण माझ्यासोबत येशील. नाही यार, आत्ता नाही. माझी एक्झाम आहे आणि हॉस्टेलमध्ये राहिलं की कॉलेजला यायला जायला सोपं होतं. परीक्षेनंतर मी तुझ्यासोबत शिफ्ट होईन. तोपर्यंत मी इथेच राहीन. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल. पण पॅकिंगमध्ये मदत करशील ना? हो हो, नक्कीच, इच्छा म्हणाली. आरवी पॅकिंग करत होती इतक्यात संभवचा फोन आला. संभवचं नाव पाहताच आरवीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि ती फोन घेऊन बाहेर गेली. 10 मिनिटात येतोय, तयार राहा. ओके जनाब, अजून काही? सध्या इतकंच, उरलेलं भेटल्यावर सांगतो. ओ, असं आहे का? हो, फोन ठेव आता आणि तयार होऊन हॉस्टेलच्या बाहेर ये. ठीक आहे, येते. आरवीने फोन ठेवला आणि इच्छाला सांगून हॉस्टेलच्या बाहेर गेली, जिथे संभव आधीच तिची वाट पाहत होता. लुकिंग गॉर्जस, संभवने आरवीला पाहत म्हटलं. त्याचं बोलणं ऐकून आरवी थोडीशी लाजली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. आज आरवीने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता, ज्यावर सोनेरी रंगाचं मिरर वर्क होतं. तिला कायम केस मोकळे ठेवायला आवडायचं आणि आजही तिने केस मोकळेच ठेवले होते. हातात घड्याळ होतं आणि गळ्यात एक सुंदर पेंडेंट सेट होता. तो देखील संभवनेच तिला गिफ्ट केला होता. थँक्यू. आता चल, मला खूप भूक लागली आहे, आरवीने म्हटलं. संभवने हसत डोकं हलवलं आणि आरवी त्याच्या बाईकवर मागे बसली. काही वेळातच दोघं आरवीच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. तर मॅडम, आज काय खाणार? संभवने चेष्टेने विचारलं. काहीही चालेल, आरवीने उत्तर दिलं. संभवने ऑर्डर दिली आणि आरवीशी गप्पा मारू लागला. आरवी, अभिनंदन तुला नवीन केस मिळाल्याबद्दल. तुला कसं कळलं? DGP सरांनी सांगितलं. ओ, थँक्यू. पण फक्त नवीन केसच नाही, मला नवीन घरही मिळालंय आणि ते देखील इथे जवळच. खरंच का? मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. थँक्यू संभव. दोघं बोलत असतानाच त्यांची ऑर्डर येते, मग दोघे जेवण करू लागतात. दुसरीकडे रुद्र पोर्टवर पोहोचला होता, जिथे कंटेनरच्या लांबच लांब रांगा होत्या आणि मोठमोठाले जहाज उभे होते. सर्व जहाजं रुद्रचीच होती आणि संपूर्ण पोर्ट त्याच्याच मालकीचा होता. रुद्रची कार पोर्टवर येऊन थांबली आणि तो सरळ त्या जहाजाकडे गेला, जिथला माल चेक करायचा होता. माल चेक केल्यानंतर त्याने हिरवा सिग्नल दिला. मग जहाज तिथून निघून गेलं. त्यानंतर पोर्टमधून बाहेर येऊन त्याने एल्विसला फोन केला. एल्विस, जहाज दुबईला पोहोचायला नको. पण सर का? एल्विसने आश्चर्याने विचारलं. जहाजावरचं खरं तेल चोरून त्यात बनावट तेल भरलं आहे आणि हे ज्याने केलंय तो गद्दार अजूनही जहाजावरच आहे. म्हणून जहाज दुबईपर्यंत पोहोचलं नाही पाहिजे. समजलं सर. जहाज अर्ध्या वाटेवर असेल तेव्हा त्यात बॉम्ब ॲक्टिवेट कर. जे मरतील त्यांच्या कुटुंबाला 5-5 लाख रुपये देऊन प्रकरण मिटव. क्लिअर? येस सर, मी आत्ताच बॉम्ब ॲक्टिवेट करतो. एल्विसने फोन ठेवला आणि कामाला लागला. रुद्रही तिथून निघून गेला. रुद्रने आपली गाडी एका सुनसान ठिकाणी थांबवली आणि कुणीतरी येण्याची वाट पाहू लागला. सुमारे अर्ध्या तासाने एक कार तिथं येऊन थांबली. काळा 3 पीस सूट आणि डोळ्यावर काळा चष्मा. तो रुद्रकडे आला आणि हात पुढे करत म्हणाला, हाय, माय नेम इज डिटेक्टिव्ह सॅम. रुद्रने थोड्या ॲटिट्यूडमध्ये उत्तर दिलं. कामाचं बोलूया, माझ्याकडे वेळ नाहीये. रुद्रचं वागणं पाहून सॅमने आपला हात मागे घेतला. रुद्रने एक फोटो त्याला दाखवला आणि म्हणाला, ही आहे अश्वी खुराना.
काल रात्रीपासून गायब आहे. मला हिची सगळी माहिती पाहिजे. सध्या कुठे आहे, कोणासोबत आहे, काय करत आहे, गेल्या 2 दिवसात काय केलं आणि पुढचा प्लॅन काय आहे, सगळं एका दिवसात हवंय. 1 कोटी रुपये देईन. रात्री 8 वाजेपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल. पैसे तयार ठेव, सॅम म्हणाला. रुद्रने मान डोलावली. त्याने आपली चेकबुक काढली आणि ॲडव्हान्स देत म्हणाला, जर 8 वाजण्याच्या आधी माहिती मिळाली तर मी फी डबल देईन. सॅम काही न बोलता निघून गेला. त्यानंतर त्याने एल्विसला पुन्हा कॉल केला. एल्विस, जहाजाचं काम झालं? हो सर, सकाळपर्यंत गुड न्यूज मिळेल. ओके. आणि अश्वी? मी तिच्याबद्दल माहिती गोळा करत आहे. राहू दे, आता तिचं काम मी डिटेक्टिव्ह सॅमकडे सोपवलं आहे. तू ऑफिस सांभाळ, मी घरी जातोय. ओके सर. एल्विस ऑफिसकडे निघून गेला आणि रुद्रही आपल्या नव्या घरी जायला निघाला. इकडे आरवी आणि संभव जेवत होते. तेवढ्यात संभवला DGP सरांचा फोन आला. त्याला एका अर्जंट केससाठी बोलावलं होतं. सॉरी आरवी, मला तुझं नवीन घर पाहायला तुझ्यासोबत यायचं होतं, पण आता जावं लागेल. संभव थोडा दुःखी होत म्हणाला. इट्स ओके संभव, आपली पहिली प्रायोरिटी आपली ड्युटी आहे, जी आपल्याला देशासाठी निभवायची आहे. तू माझी चिंता करू नकोस. DGP सरांनी आधीच मदतीसाठी सगळी तयारी केली आहे. तू जा आणि आपलं काम कर. आरवी हसत उठली आणि म्हणाली, थँक्यू आरू. मी संध्याकाळी येतो आणि तुला भेटतो, किंवा मग उद्या सकाळी. संभवने बिलाचं पेमेंट केलं आणि आरवीला बाय म्हणत निघून गेला. तेव्हाच आरवीच्या फोनवर DGP सरांचा कॉल आला. जय हिंद सर. आरवीने आदराने उत्तर दिलं. आरवी, तू ती फाईल वाचलीस का? नाही सर, मी आत्ताच हॉस्टेलला पोचल्यावर नक्की वाचेन. पण काय आहे त्या फाईलमध्ये? रुद्र राजपूतची माहिती आहे. फोटो फाईलमध्ये नाही, पण मी तुझ्या फोनवर पाठवतो. आणि हो, 2 कॉन्स्टेबल तुझ्या मदतीसाठी पाठवले आहेत. ते कुठल्याही क्षणी पोहोचतील. ओके सर, पण त्यांना सांगा की युनिफॉर्ममध्ये येऊ नये, नाहीतर संशय येऊ शकतो. यू डोंट वरी, मी सगळं मॅनेज केलं आहे. आणि एक अजून सांगतो, मी तुला एक जॉब पण लावून दिला आहे, म्हणजे सगळ्यांना वाटेल की फ्लॅट तुला कंपनीतर्फे मिळाला आहे. ओके सर, मी सगळं सांभाळीन. एकदा फक्त रुद्रला पाहू दे, मग पुढची रिपोर्ट देईन. ठीक आहे, आता तू शिफ्ट होऊन जा. रुद्र तुझ्या समोरच्याच फ्लॅटमध्ये राहतो आणि आजूबाजूचे 2 घरंही त्याचीच आहेत. म्हणून थोडी सावध राहा, कारण त्या बिल्डिंगमध्ये तू एकटीच राहणार आहेस. डोंट वरी सर, मला माझं रक्षण कसं करायचं हे माहीत आहे. मला खात्री आहे तू सगळं नीट हँडल करशील. सर बाय. आणि हो, रुद्रसंबंधी काहीही माहिती मिळाली तर ताबडतोब मला सांग. ओके सर, जय हिंद. फोन कट केल्यावर आरवी हॉस्पिटलमध्ये पोहोचली, जिथे 2 कॉन्स्टेबल आधीच तिची वाट पाहत होते. आरवी थेट वॉर्डनकडे गेली आणि DGP सरांनी पाठवलेलं अधिकृत पत्र दाखवलं. त्यामुळे तिला हॉस्टेल सोडण्याची परवानगी मिळाली. ती आपलं सामान घेऊन खाली आली आणि आपल्या रूममेट इच्छाला मिठी मारत म्हणाली, इच्छा, तुझी एक्झाम संपली की तू माझ्याकडे राहायला ये आणि काही गरज असेल तर मला लगेच फोन कर. ठीक आहे? हो. आणि तुला तुझ्या नवीन केससाठी खूप खूप शुभेच्छा. इच्छाने प्रेमाने उत्तर दिलं. थँक्यू. आरवी हसून म्हणाली आणि दोघींनी पुन्हा एकदा मिठी मारून एकमेकींना निरोप दिला. त्यानंतर आरवी कॉन्स्टेबलसोबत आपल्या नव्या घराकडे रवाना झाली. थोड्याच वेळात ती एका भव्य फ्लॅटसमोर उभी होती. हे अहमदाबादमधलं एक पॉश परिसर होतं, जिथे मोठे बिझनेसमॅन, TV इंडस्ट्रीतील लोक आणि अन्य VIP राहायचे. मॅडम, 3rd फ्लोअरवर, रूम नंबर 302, कॉन्स्टेबलने सांगितलं. ओके, आता तुम्ही दोघं जाऊ शकता. पुढचं मी बघते. पण मॅडम, सरांनी आम्हाला तुमच्यासोबत राहायला सांगितलंय. मला माहीत आहे, पण जर कोणी तुम्हाला पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. तुम्ही निघा, मी पुढचं स्वतः हाताळीन. ठीक आहे मॅडम, जय हिंद. कॉन्स्टेबल निघून गेले आणि आरवी आपलं सामान घेऊन फ्लॅटकडे निघाली. चालताना तिला आठवलं की DGP सरांनी रुद्रचा फोटो पाठवला आहे. तिने व्हॉट्सअप उघडलं, पण नेटवर्क स्लो असल्याने फोटो उघडायला वेळ लागत होता. त्याच वेळेस रुद्रही आपली कार पार्क करून लिफ्टकडे जात होता आणि त्याला एल्विसचा फोन आला. बोल एल्विस. सर, पृथ्वी मॅडमची रूम तयार झाली आहे. अगदी तसं जसं तुम्ही सांगितलं होतं. ठीक आहे, मी घरी पोचलो की पाहतो. काही बदल लागला तर तुला सांगेन. ओके सर. आणि अजून एक, आज जपानहून ड्रग डीलर्स येणार आहेत, तर तुम्ही ऑफिसला केव्हा याल? मीटिंग रात्री 10 वाजता ठेवा, पण ऑफिसमध्ये नाही, जुन्या घरात होईल. संपूर्ण तयारी कर आणि कोणालाही शंका येता कामा नये. समजलं सर. आणि एक गुड न्यूज आहे, शिपमध्ये ब्लास्ट झालाय आणि ज्याने ऑइल चेंज केलं होतं तोही संपला. ठीक आहे, आता दुसरी शिपमेंट तयार कर आणि आत्ताच माल रवाना कर. रुद्रने कॉल कट केला आणि लिफ्टची वाट पाहू लागला. इतक्यात त्याची नजर आरवीवर गेली.
ती आपलं सामान घेऊन बिल्डिंगमध्ये प्रवेश करत होती. तिच्याकडे पाहून रुद्रला सकाळची घटना आठवली आणि तो रागाने तिच्याकडे चालू लागला. त्याचवेळी आरवीच्या मोबाईलमध्ये फोटो उघडला. समोरचा चेहरा पाहताच ती स्तब्ध झाली. हाच आहे का रुद्र राजपूत? आरवी कधी मोबाईलमध्ये फोटो पाहत होती आणि कधी समोरून चालत येणाऱ्या रुद्रकडे पाहत होती. पण ती काही प्रतिक्रिया देण्याच्या आधीच रुद्र रागाने तिच्याजवळ पोहोचला आणि तिचा हात पकडून म्हणाला, तू तू इथे काय करतेस? माझा पाठलाग करतेस? सकाळी मदत नाही केली म्हणून? आरवीने आपला हात झटकून घेतला. तुझा पाठलाग आणि मी? वेड लागलंय का तुला? काहीही बरडतोयस? मी इथे राहायला आले, तुझा पाठलाग करायला नाही. आरवीने आपला हात सोडवला आणि तिथून जायला निघाली. रुद्र तिचं उत्तर ऐकून अवाक झाला. ती पहिली मुलगी होती जी त्याच्याशी अशा तऱ्हेने बोलली होती आणि वरून तिला वेडासुद्धा म्हटलं होतं. त्यामुळे त्याचा राग आणखीन वाढला. तो लगेच तिच्या मागे गेला आणि पुन्हा तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढलं. पण आरवीचा तोल गेला आणि ती रुद्रवर आदळली. दोघंही खाली कोसळले. रुद्र खाली होता आणि आरवी त्याच्या अंगावर. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. तेवढ्यात रुद्रला आठवले की तिने त्याला वेडं म्हटलं होतं. त्याचा राग परत उफाळून आला आणि तो आरवीला स्वतःपासून दूर सारत म्हणाला, मला काही फरक पडत नाही तू इथे का आली आहेस, पण माझ्यापासून लांब राहणं तुझ्यासाठी बरं होईल. पुढच्या वेळी जर समोर आलीस तर सोडणार नाही. रुद्रने आपले गॉगल्स घातले आणि थेट जिन्याने आपल्या फ्लॅटकडे निघून गेला. रुद्र आणि आरवी दोघांचं फ्लॅट 3ऱ्या मजल्यावरच होतं. पण रुद्रचे तिथे 3 फ्लॅट्स होते तर आरवीकडे एकच, जो सरकारच्या योजनेअंतर्गत मिळाला होता. रुद्रने अचानक हात पकडल्यामुळे आरवीच्या काही बांगड्या तुटल्या आणि तिला थोडी इजा झाली. तिने स्वतःला सावरलं. बांगड्या काढून तिने बाजूला ठेवल्या आणि बॅग उचलून आपल्या फ्लॅटमध्ये निघून गेली. फ्लॅटमध्ये गेल्यावर हाताला औषध लावत आरवी स्वतःशीच बोलली, रागीट आणि उद्धट आहेच, पण एक माणूस म्हणून मॅनर्स पण नाही आहेत. ओ गॉड, सगळ्या जगात हाच मिळाला का मिशनसाठी? आता त्याच्याजवळ कसं जायचं? प्रेमाचं नाटक कसं करायचं? आणि त्याच्या काळ्या धंद्याचे पुरावे कसे जमवायचे? वरून धमकी पण देतोय की पुढच्या वेळी सोडणार नाही. तेवढ्यात DGP सरांचा फोन आला. पोचलीस का आरवी? हो सर. मग उद्यापासून मिशन सुरू कर. रुद्र अगदी तुझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो. आसपासचे बाकी 2 फ्लॅट्सही त्याचेच आहेत. त्यामुळे संपूर्ण फ्लोअरवर तुम्ही दोघेच आहात. जपून काम कर. ओके सर. प्रत्येक वेळीसारखं यावेळेसही मी 100% देईन आणि रुद्रला जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही. मग त्यासाठी 6 महिने लागोत किंवा जास्त. दॅट्स लाईक माय गर्ल. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय. थँक्यू सर. आणि ऐक, आजपासून आपला जुना नंबर बंद कर. फक्त सिक्रेट नंबर चालू ठेव. एक नवीन नंबरही घे, जो तुझ्या नवीन कलिगसोबत शेअर करू शकशील. संभवला आणि मला डायरेक्ट कॉल करू नकोस आणि संभवला घरीही बोलवू नकोस. हो सर, सगळी तयारी मी केली आहे. फक्त आता रुद्रच्या आयुष्यात एंट्री घ्यायची आहे आणि त्याची सुरुवात उद्यापासून. गुड लक अँड बाय. बाय सर. फोन ठेवून आरवीने आपलं सामान लावायला सुरुवात केली. पण रुद्रसोबत झालेला प्रसंग वारंवार आठवत होता. सामान लावताना तिचं लक्ष मंगळसूत्राकडे गेलं. तिने ते मंगळसूत्र हातात घेतलं. तिला ते सगळं आठवू लागलं जे कालच्या रात्री झालं होतं. एक रुद्र आणि हा एक नमुना जो जबरदस्तीने लग्न करून बसलाय. आधी त्याला शोधायला हवं, नाहीतर संभवला जर हे सगळं कळालं तर मी कामातून जाईन. तिने पुन्हा मंगळसूत्र हातात घेतलं आणि बडबडली, कमाल आहे आरवी. एकावर प्रेम करतेस, दुसऱ्याशी प्रेमाचं नाटक करायचं आहे आणि तिसऱ्याशी लग्नही झालंय. माहीत नाही ही नोकरी अजून काय काय करायला लावेल. 1 मिनिट, काय विचार करत बसली आहेस तू? सगळं सोड आणि आधी सामान नीट लाव, मग गरजेच्या वस्तू घेऊन ये. हे हॉस्टेल नाही, घर आहे. इथे सगळं स्वतःच करावं लागेल. आरवीने आपल्या डोक्यातले विचार झटकले आणि सामान लावायला लागली. थोड्या वेळाने ती आपल्या फ्लॅटमधून बाहेर आली आणि समोर असलेल्या घराकडे पाहिलं, जे रुद्रचं होतं. बाहेर लावलेल्या बोर्डवर त्याचं नाव होतं, रुद्र राजपूत. अगदी त्याच वेळी आरवीचं लक्ष रुद्रच्या शेजारच्या घराकडे गेलं, जे रुद्रचंच दुसरं घर होतं. पण तिथं रुद्रचं नाही तर त्याच्या बहिणीचं नाव लिहिलेलं होतं, पृथ्वी राजपूत. आरवी जवळ जाऊन नाव नीट वाचण्यासाठी थांबली आणि मनातच म्हणाली, जर ही पृथ्वी रुद्रसोबतच राहते तर मग रुद्रच्या घरात माझं येणं जाणं ठरलं म्हणायचं. मिस्टर रुद्र राजपूत, आता आरवी नावाच्या वादळासाठी तयार व्हा. उद्यापासून तुमच्या आयुष्यात नवा वळण येणार आहे. आरवीच्या चेहऱ्यावर एक चालाख हास्य पसरलं आणि ती फ्लॅटमधून बाहेर पडली.
बिल्डिंगच्या अगदी समोर एक मोठं मॉल होतं आणि आरवी शॉपिंगसाठी तिथं निघून गेली. ती ह्या गोष्टीपासून अनजान होती की ती आता रुद्रच्या आयुष्याशी जोडली गेली आहे आणि जे वळण ती रुद्रच्या आयुष्यात आणू पाहत होती तेच वळण आता तिच्या आयुष्यातही येणार होतं, थेट किंवा अप्रत्यक्षपणे. आता दोघंही एकमेकांशी कुठेतरी जोडले गेले होते आणि ही गोष्ट त्यांना कमकुवत करू शकत होती. दरम्यान रुद्र आपल्या जुन्या घरी पोहोचला, जिथं त्यानं आरवीशी जबरदस्तीने लग्न केलं होतं. तो थेट आपल्या खोलीत गेला आणि पुन्हा दारू प्यायला लागला. त्याच्या मनात येणाऱ्या भावनांचा त्याला काहीच अंदाज लागत नव्हता. मी त्या मुलीमुळे इतका बेचैन का होतोय? ती समोर येते तेव्हा माझा राग आवरत का नाही? नेमकं काय नातं आहे माझं तिच्याशी? असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात फिरत होते आणि त्यातून मुक्त होण्यासाठी तो दारूचा आधार घेत होता. लहानपणापासून तो असंच करत आला होता. जेव्हा एखादी गोष्ट त्याच्या नियंत्रणाबाहेर जायची तेव्हा तो स्वतःला खोलीत बंद करून दारूत बुडवायचा. इतकं की मग त्याला काहीच आठवत नसायचं आणि त्या दारूमुळेच त्याला झोपही यायची. जग त्याला माफिया किंग म्हणायचं, जो काहीही करू शकतो. पण हे स्थान मिळवण्यासाठी त्यानं काय किंमत चुकवली हे फक्त रुद्रलाच माहीत होतं. फक्त 15 वर्षाचा असतानाच तो माफियाच्या दुनियेचा राजा झाला होता. ही वय असते का एखादा गुंडा बनण्याची? अजिबात नाही. पण तरीही तो बनला आणि कदाचित सर्वात खतरनाक. पण रुद्र कधीही जगासमोर स्वतःला कमकुवत दाखवायचा नाही. त्यामुळे तो सर्वांपासून अंतर ठेवूनच राहायचा. मात्र आरवीला भेटल्यानंतर त्याच्यात काहीतरी वेगळं बदल घडत होतं. ती दिसली की त्याचा राग अनियंत्रित व्हायचा आणि हीच गोष्ट त्याला आतून कमकुवत करत होती. रुद्र अजूनही विचारात गुंतलेला असतानाच त्याचा फोन वाजला. कॉल पृथ्वीचा होता. एकाच रिंगमध्ये त्यानं फोन उचलला. हॅलो भैया, मी आत्ताच पोहोचली आणि तुम्ही तर एअरपोर्टवर दिसतही नाही आहे. ओ शिट, मी कसा विसरलो? रुद्रनं मनातच विचार केला. सॉरी पृथ्वी, एक अर्जंट मीटिंग आली होती, पण टेन्शन घेऊ नको. मी लगेच एल्विसला पाठवतो, तो तुला पिक करेल. काही गरज नाही भैया, तुम्ही फक्त ॲड्रेस सेंड करा, मी स्वतः पोहोचेन. आर यू शुअर? हो भैया. ठीक आहे, मग सांभाळून घरी ये. ओके भैया, बाय, लव्ह यू. तुला आठवते ना, आज तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. सॉरी बच्चा, आज शक्य नाही होणार, पण उद्या पूर्ण दिवस मी तुझ्यासोबत राहीन आणि तू जिथं म्हणशील तिथं घेऊन जाईन. पण भैया, बच्चा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. ठीक आहे भैया, पण जर उद्या तू काही कारण सांगितलंस तर मी परत जर्मनीला जाईन. कसलंच कारण नसेल, आय प्रॉमिस, खरंच. ठीक आहे मग, संध्याकाळी भेटूया. आय लव्ह यू भैया. दोघांनी फोन कट केला. रुद्र पुन्हा दारू प्यायला लागला. त्याला पृथ्वीला भेटायची खूप इच्छा होत होती, पण तो नशेत होता आणि त्याला अजिबात नको होतं की पृथ्वीला त्याच्या या सवयीबद्दल काही कळावं. पृथ्वीला तर कदाचित हेही माहीत नव्हतं की रुद्र माफिया किंग आहे. या सगळ्या गोष्टी रुद्रनं फार काळजीपूर्वक तिच्यापासून लपवून ठेवल्या होत्या. त्याला नेहमी वाटायचं की त्याची बहीण या सगळ्या गोष्टींपासून दूर असावी. रुद्रचे शत्रू खूप होते आणि त्याची अजिबात इच्छा नव्हती की त्यामुळे पृथ्वीचं आयुष्य धोक्यात यावं. तो पृथ्वीला प्रत्येक आनंद द्यायला तयार होता. त्यानं पृथ्वीला फक्त बहीण म्हणून नाही तर आपल्या मुलीप्रमाणे वाढवलं होतं. म्हणूनच पृथ्वी त्याची पहिली प्राधान्य होती. या सगळ्या गोष्टींमध्ये रुद्र पूर्णपणे विसरूनच गेला होता की काल त्यानं कुणा एका मुलीसोबत जबरदस्तीने लग्न केलं होतं आणि ती मुलगी कोण होती हे त्याला अजूनही ठाऊक नव्हतं. रुद्र अजून दारू प्यायला जात होता तेवढ्यात डिटेक्टिव्ह सॅमचा फोन आला. रुद्र लगेच फोन उचलून म्हणाला, अश्वीबद्दल माहिती मिळाली? हो, मिळाली आहे, पण यासाठी समोरासमोर भेटणं गरजेचं आहे. फोनवर सांगू शकत नाही. ठीक आहे, कुठं भेटायचं? संध्याकाळी बरोबर 5 वाजता इव्हनिंग कॅफेमध्ये भेट. तिथे सगळी माहिती देतो. ठीक आहे. सॅमनं फोन कट केला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्माईल आली. त्याने आपली खुर्ची फिरवली आणि मोठमोठ्याने हसू लागला. मग अचानक त्याच्या डोळ्यात राग उतरला आणि तो संतापून बोलला, रुद्र राजपूत, खूप गर्व आहे ना तुला की तू अंडरवर्ल्डचा राजा आहेस? तर बघ, लवकरच तुझं मी हे सिंहासन तुझ्यापासून हिरावून घेईन. जसं तू माझं सगळं घेतलंस तसं मी तुझ्यापासून तुझं सगळं हिरावून घेईन. आधी तुझी अश्वी आणि आता वेळ आहे तुझ्या बहिणीची, पृथ्वी राजपूत. सॅमनं आपला फोन उघडला आणि एक व्हिडिओ प्ले केला. त्या व्हिडिओमध्ये अश्वी नववधूच्या वेशात एका खुर्चीला बांधलेली आणि बेशुद्ध अवस्थेत दिसत होती. सॅम पुन्हा हसू लागला. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.